ओम नमः गुरवे. कधी मन सैरभैर होतं, क्षणात विचारांच्या वादळात हरवून जातं. काय होईल, कसं चाललंय, शरीर बरं आहे ना, हे सारे प्रश्न हळुवारपणे मनाचा ताबा घेतात. पण एक क्षण थांब, डोळे मीट आणि आतल्या खोल जागी डोकाव. तिथं तुला एक स्पष्ट आवाज ऐकू येईल. माझं आरोग्य चांगलं आहे, मला काही झालेलं नाही. हे शब्द नाहीत फक्त, हे सत्याचे बीज आहेत, गुरूंच्या कृपेने पेरलेलं. तुझ्या शरीरात, तुझ्या श्वासात, तुझ्या चेतने. जसं झाडाला सूर्यस्नान लागतं, तसं मनाला गुरूंच्या प्रेमांचं ऊर्जा स्नान लागतं. त्याशिवाय मन कोमेजतं, शरीर अशक्त होतं आणि विचार विषारी होतात. पण जेव्हा तू गुरु प्रेमात विसावतोस, तेव्हा शरीर स्वतःचं उपचारक बनतं. तेव्हा विचार मंदावतात आणि काळजी विरघळते. गुरु सांगतात, जिथं प्रेम आहे तिथं रोग टिकत नाही. जिथं श्वासात विश्वास आहे तिथं चिंता पिघळते. म्हणून आता एक नवा मंत्र घे, गुरूंच्या वचनासारखा शांत, गूढ आणि सशक्त. दीर्घ श्वास घे, श्वास सोड आणि स्वतःला सांग, मी स्वस्थ आहे, माझं शरीर तेजस्वी आहे, माझं मन स्थिर आहे, गुरुवर प्रेम माझ्या अवघ्या अस्तित्वात आहे. हे वचन दररोज मनात दाटून राहो. सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याआधी फक्त 2 मिनिट गुरूंना स्मरून हे म्हण, काळजी सोड, चिंता सोड, फक्त गुरुवर प्रेम. जेव्हा शंका येते तेव्हा आत्म्यात उतर. जेव्हा भीती येते तेव्हा गुरूंच्या नजरेत विसाव. तुला काहीच झालेलं नाही, कारण गुरु कृपा तुझ्या मागे, तुझ्या पुढे, तुझ्या बाजूला आणि तुझ्या आत आहे. तुझं शरीर गुरूंनी दिलेलं साधन आहे. त्याचा सन्मान कर, त्यावर प्रेम कर आणि दररोज स्वतःला सांग, मी आरोग्यवान आहे, मी समर्थ आहे, माझ्यावर गुरूंचं प्रेम आहे. गुरुकृपेने हे वाक्य तुझ्या मनावर, तुझ्या शरीरावर आणि तुझ्या भावनांवर कोरलं जावं. माझं आरोग्य चांगलं आहे, मला काहीच झालेलं नाही. काळजी सोड, चिंता सोड, फक्त गुरुवर प्रेम कर. ओम शांती शांती शांती.